मी संदीप भुजंगराव पाटील. आमचा प्रोडक्ट नारायणचे गुळ उद्योग सेंद्रिय गुळ उद्योग आहे. किनवट तालुका कृषी अंतर्गत इथं नांदेडला गुळ विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आम्हाला. तर इथं ग्राहकाचं खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. रोजचं 20,000 कलेक्शन आहे. प्रोसेसिंग केली पाहिजे, छोट्या छोट्या डाळी तांदूळ बनवल्या पाहिजेत, तिथे विक्रीसाठी आणल्या पाहिजेत, ग्राहकांचे नंबर ठेवले पाहिजेत. आता आम्ही यावर्षी गहू आणला. आमचं गव्हाचं उत्पादन झालं. गहू नाही, सेंद्रिय गहू नाही. गहू नॅचरल आहे, पण गुळ आमचं गुळाकडे लक्ष असते. गुळाची काही नाही, ऊसापासून गुळ बनवतो रानभेंडी वगैरे टाकून. एक प्रकारचं केमिकल नसते, ऊसाला खतं नसतात आणि एकदम उच्च क्वालिटीचा गुळ आपला बनते. आहे 4 आउटलेट आहेत आमच्या नांदेडमध्ये. प्रत्येक तालुक्याला एक आउटलेट दिलेलं आहे आम्ही. बिलकुल 100% फायद्याचे असतात. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा इथं आलं पाहिजे, आपला माल विकला पाहिजे, कस्टमर यादी कमवली पाहिजे, बनवली पाहिजे आणि फॉलो पण घेतलं पाहिजे. त्यांचा 100% फायदा होतो. 100% फायदा होतो. त्यांनी थोडंसं मार्च एंडिंग न करता 2 टप्प्यामध्ये ठेवलं पाहिजे. मार्च एंडिंगचे उगं बजेट घालवण्यापेक्षा, असं करण्यापेक्षा दोन उत्सव आहेत आता इथं बचत गटाचा, महिला बचत गटाचा एक उत्सव आहे. दोन्ही एकाच टाइमला आणले त्यांनी सरसचा. हे दोन्ही एका जागी नको होते, हे अलग अलग पाहिजे होते. मी करवंद प्रक्रिया उद्योग याचे प्रोडक्ट आणलेले आहेत. चेरी आणलेली आहे, जाम आणलेला आहे, मुरब्बा आणलेला आहे, करवंदाचे रोपं आणलेले आहेत. करवंदाच्या चेरीचं प्रक्रिया युनिट मी वसमतला चालू केलेलं आहे, जे की मराठवाड्यातलं हे पहिला प्रयोग आहे. आणि करवंदाचं हे करत असताना मी सुरुवातीला करवंदाचं कुंपण केलं शेतीच्या बांधावर, नंतर सलग लागवड केली, नंतर करवंदाची एक रोपवाटिका तयार करून आज मी रोपं सुद्धा पुरवतो आणि छान प्रतिसाद मिळत आहे या कृषी महोत्सवात. कालचा पहिला दिवस होता. काल 22,400 रुपये काल विक्री झाली. आजची आता संध्याकाळपर्यंत कळेल 50,000 रुपयाच्या आसपास विक्री होईल उद्याच्या. नाही, आज म्हणजे स्टॉल हे नांदेडला पहिली वेळेसच आहे आणि अगोदर मी काय स्टॉल बिल कुठे लावत नव्हतो. आदरणीय दत्तकुमारजी कळसाय साहेब यांना मला इथं बोलवलं आणि स्टॉलला संधी दिली आणि हे पहिली वेळेस आहे. नाही, कृषी विभागाकडे मागणी असण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की स्टॉलला सरांनी भेट दिली आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा म्हणले की हे करवंद जे आहे इतर शेतकऱ्यांना बांधावर लागवड करण्याकरता शासकीय अनुदानातून यावर्षी आपण उपक्रम राबवूया. मी इंजनचा आहे, पश्चिम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी एक वाण विकसित केलाय करवंदाचा, त्याचं नाव सदा करवंद आहे. ते भारत सरकारच्या PPVR पेटंट विभागात त्याचा प्रस्ताव दाखल आहे. प्रथम नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले सर, जे माझे गुरुवर्य आहेत, त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि इथं आज नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाय सर यांनी आज इथं कृषी प्रदर्शनाचे इथे स्टॉल लावलेले आहेत अन्य कृषी महोत्सव मध्ये. तर याच्यामध्ये मी एक माझा वेगळा स्टॉल आहे, आयुर्वेदिक शेतीनिष्ठ शेतकरी, म्हणजे आयुर्वेदिक सुगंधी औषधी वनस्पती. त्यामध्ये चिया, कलोंजी, अश्वगंधा, इटालियन तुळस, सब्जा, अजवाईन, ओवा, किनोआ, इसबगोल आणि चिडियाचं खाद्य चना, हे असे 8-9 व्हरायटी इथे ठेवलेल्या आहेत. आणि याचं मार्गदर्शन म्हणजे मार्केटिंग सुद्धा चांगलं होत आहे, कारण का बऱ्याच जणांना हे आयुर्वेदिक विषयी माहिती अगोदर माहिती होती, पण हे जे आपल्याकडे बियाणं हे किंवा हे मिळत नव्हतं. निमच मध्य प्रदेश मध्ये हे सगळं मिळत होतं, आता आपल्या नांदेड मध्ये उपलब्ध झालेलं आहे. तरी सर्वांनी माझे आभार सुद्धा मानले. काल माझी 15,000 रुपयाची विक्री इथे झालेली आहे. आज जवळपास आणखी होईल. आता एक 8-9 हजार रुपयाची आता झालेली आहे. जिल्ह्यामध्ये चिया सीड आता माझ्याकडून सुद्धा, तर मी एक 3,000 शेतकऱ्यांना यावर्षी चिया लागवडीसाठी दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. बाकी मग गोंदिया जिल्हा आहे, जालना जिल्हा, असे बरेचसे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर इथून सुद्धा शेतकरी येऊन, वाशिम जिल्हा, असे मधून खूप जणांनी केलं. मी बियाणं दिलेलं. पण मी इतर शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो की हे चिया हे एक पीक चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न. तर हे जे उत्पन्न आहे, पिके आहेत माझ्याकडे, कोणताही वन्य प्राणी याला खात नाही आणि कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची याला गरज भासत नाही. जरी करता तुम्ही रासायनिक जरी वापरलं त्या पिकाला, तरी तो पीक नुकसान होण्याचे संकेत आहेत. तर त्याच्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज नाही.